कॉपर चोरी करणारी कराड खटाव तालुक्यातील टोळी गजाआड. कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई. सुमारे 4 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. पाचोड फाटा येथून कॉपर चोरणाऱ्या टोळीला कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले कॉपर असं सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 अटक केली असून एका फरार संशयिताचा शोध सुरू आहे. सुनील ताराचंद चव्हाण, राहणार सुंदरनगर, उत्तर पार्ले, तालुका कराड. निखिल उमाजी बुधावले, राहणार बुधावलेवाडी, तालुका खटाव. साहिल नितीन जाधव, विक्रम भानुदास जाधव, दोघेही राहणार गाववाडी, विसापूर, तालुका खटाव अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. पाचोड फाटा येथून महिनाभरापूर्वी ओम इंडस्ट्रीज वर्कशॉपमधून कॉपर चोरीस गेले होते. त्याचा कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने DYSP राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा सुंदरनगर पार्ले येथे येणार आहे. पोलिसांनी पार्ले येथे सापळा रचून सुनील चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कसून तपासणी केली असता त्याचे बाकीचे साथीदार विसापूर येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी विसापूर येथे तिघांना ताब्यात घेतले. तर सदर गुन्ह्यातील आणखी एक संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या 4 चोरीस गेलेला सुमारे 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.